आपण स्टार्ट करणार आहोत इथून. 2-3 लोक आहेत तिकडे, त्यांना विचारून बघते की सलॉन कुठे आहे. ओ दादा, इथे दाढी करणार दुकान कुठे आहे? दादा, दादानी मला रिजेक्ट केलं. तुम्हाला माहिती इकडे दाढी कुठे करू शकतात? मला नाही करायची. काकी, इथे कुठे दाढी करण्याचं दुकान आहे का? पारावर आहे. पारावर आहे का? हा, कुठे? सगळ्यांची दाढी करणार आहे. नमस्कार नमस्कार काका, कसे आहात? तर आज मी तुमच्या दुकानात आली आहे तुमच्याकडून दाढी मिशी कशी करायची हे शिकायला. तुम्ही मला शिकवू शकाल? कस्टमर आले बघू शकता. मी कस्टमर घेऊन येऊ का? हा चालेल. त्यांनी सांगितलं मला की तुला कुठला तरी कस्टमर आणायला लागेल, कारण आता कोणच नाही आहे सलॉनमध्ये. आजोबा तुम्ही या ना, प्लीज या ना, प्लीज प्लीज या ना. यार आजोबा नाही बोलतो. किती सारी लोक होती ज्यांची दाढ्या अशा वाढलेल्या होत्या, पण त्यांना दाढ्या नाही करायच्या आहेत. प्लीज दादा चला ना, प्लीज अजिबात नाही. प्लीज 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 चला ना. मला एक कस्टमर पाहिजे होता दाढी करायसाठी. मोस्टली न्हावीच करणार आहे, मी बघणार आहे. तर तुम्ही प्लीज या माझ्यासाठी. चला चला. श्रेजाला सगळं मिळतंय थेट, पण होतोय कायम लेट. मी बघा कस्टमर आणला. हा मी आज आली आहे लकी जेंट्स पार्लर मध्ये. नमस्कार दादा, नमस्कार. येऊ का? लकी जेंट्स पार्लर माझ्यासाठी लकी ठरतं की नाही हे आता मला बघायचं आहे. तुम्ही मला तालीम देऊ शकता का थोडी, की कसं दाढी करायचं कसं? नाही नाही का हो? नाही गावात आमच्या नाही असलं जुळत ती लेडीजनं दाढी केलेली. पहिले तर ते बोलत होते की नाही कारण महिला हे काम नाही करत, हे पुरुषांचं काम आहे. असं काहीच नाही जे लेडीज नाही करू शकत. तुम्ही असं कसं भेदभाव करू शकता तसं नाही. महिला आणि पुरुषांमध्ये? नाही असं काय नाही. खूप त्यांनी म्हटलं, पण शेवटी मी त्यांना पटवून दिलं. तुम्ही मला शिकवा फक्त, तुम्हाला मग कळेल की मी किती चांगलं करू शकते. बरं काय शिकायचं काय तुम्हाला? दाढी करायला शिकायची आहे. चालते. ठीक आहे, हा चालते. चला तालीम सुरू हा करूया. चालते. त्यासाठी तुम्हाला पहिलं हे झाडू बिडू मारायला लागेल, पहिलं हे शिकायला लागेल. दादा प्लीज, माझ्याकडे वेळ नाहीये. जर शिकायचं असेल तर तुम्हाला हे झाडू मारायचं लागतं. काहीच ऑप्शन नव्हता, घेतला मी झाडू, सलॉन साफ केला त्यांचा. झाडू केल्यानंतर माझी तालीम सुरू झाली. सगळ्यात पहिले तर मला कळालं की किती सगळी गोष्टी लागतात ते दाढी काढण्याच्या जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हा पाणी मारा तोंडावर आणि जरा रफ करा. अच्छा, स्क्रब करा. हां. तर हे फॉर्म घ्या. एवढं ठीक आहे. हां. की जे ब्लेड असते, ब्लेडला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करून ते तिथे टाकून हळूहळू करायचं. ही करंगळी इकडे जाणार, 3 बोट इकडे जाणार. हा तसं केल्यानंतर आपण हे स्किनच्या अंगठ्यांवर ओढायची, परत यातून असं खाली घ्यायचं. वस्त्रा खंबीर आणि संस्कृती गंभीर. तर सगळ्यात अवघड असतो हा भाग. उलटं धरून हळूहळू काढलं पाहिजे, नाहीतर त्यांचा होट कापला जाईल. तुम्ही कापले कोणाचं ओठ? शिकताना आम्ही कापले ना. जय श्रीराम. गळ्याला करायचं असतं तेव्हा मला थोडी भीती वाटत होती करायला, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हेच माझं उद्देश होतं. आणि मग अर्धी दाढी कस्टमरची मी केली आणि कस्टमरना खरंच आवडलं. दादा आता हे झाल्यानंतर काय करायचं असतं? पुसून काढा. कोणाला पुसून काढू? साबण पुसून काढा. अच्छा, साबण पुसून काढू. मला वाटलं तुम्ही ह्यांनाच पुसून काढा डायरेक्ट.